नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती। चला तर आज जाणून घेऊया मार्गशीर्ष श्री महालक्ष्मी व्रत कथेचे पठण केल्यास तुम्हाला तुमच्या पूजेचे संपूर्ण फळ मिळते। लक्ष्मीच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर चला तर जाणून घेऊया मार्गशीर्ष श्री महालक्ष्मीचे व्रत कथा। मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली असून उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार येत आहे। या गुरुवाराच्या व्रताचे विशेष महत्व आहे। महिला कुटुंबात सुख शांती समृद्धीसाठी श्री महालक्ष्मी गुरुवार व्रत करतात। हे व्रत श्यामबालेच्या कथेशिवाय अपूर्ण आहे। त्यामुळे पूजेची मांडणी केल्यानंतर देवी समोर मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताची कथा वाचण्याचे महत्व आहे। ही कथा वाचल्यानंतर व्रत संपूर्ण होते। त्यामुळे पाहूयात मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताची संपूर्ण कथा। सौराष्ट्र राज्यात एक राजा राज्य करत होता। त्याचे नाव भद्रश्रवा। तो राजा शूर, दयाळू आणि प्रजाहित दक्ष होता। त्याला 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचे ज्ञान होते। या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका। राणी दिसायला सुंदर, सुलक्षण आणि प्रतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्यांच्या नंतरची झालेली एक कन्या। राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे। त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरीबाकडे राहिले तर सगळ्याला संपत्तीचा तो एकटाच उपभोग होईल। म्हणून देवीने म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे परिधान केली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठे आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवे तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी। तुझ्या राणीला भेटायला आले। कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील। तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील। तू इथेच थोडा वेळ थांब। म्हातारला राग आला। ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती। तो वेश्य फार गरीब होता। त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत असत। नवरा तिला मारहाण करी। या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली। तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली। मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। त्याप्रमाणे तिने ते व्रत केले। तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली। तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धी भरली, तिच्या जीवनात आनंद भरला। मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला। देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे। म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली। तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन आणि तेही नेमाने। म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। ती उठली व काठी टेकीत निघणार। तेवढ्यातच राणी महालातून बाहेर आली। फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू? इथे कशाला आलीस? जा इथून। तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिली। ती म्हातारी प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही। राणीचा तो उमरटपणा पाहून देवी महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले। राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली। ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला। तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला, कळवून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते। राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता। पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले। तिची स्थिती सुधारली। दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली। राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले। सगळे नियम पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले। शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले। लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाचा मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला। तिला राजवैभव मिळाले। लक्ष्मी व्रत
व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाने सुरू झाला होता. इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य गेले, त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती, तिची स्थिती आता बदलली. अन्न पाण्यासाठी ती तरसली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालालाही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपतच नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरचंद्रिकेच्या लेकीच्या घरी पोहोचायची तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकारचे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मिठी भरलेला व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालधाराने श्यामबालाला विचारले, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधाराने झाकून काढून आत पाहिलं तर हंड्यात मिठाचे खडे. मालधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ अळणी. मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पाण्यात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली. मालधारालाही तिचे म्हणणे पटले. हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावेने करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्य नेमाने महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण होईल. अशा प्रकारे श्री महालक्ष्मीच्या मार्गशीर्ष गुरुवाराची कथा, जी तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करते. श्रद्धेने व पूर्ण मनोभावे देवी महालक्ष्मीची पूजा व्रत करा, कथाही वाचा. अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे की श्री मार्गशीर्ष महालक्ष्मीचे व्रत कथेचे पठण केल्यास आपल्याला पूजेचे फळ कसे मिळते व श्री महालक्ष्मीच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय श्री महालक्ष्मी.